हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. चला म्हणलं आज सकाळी सकाळी 4-5 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला, तर आज व्हिडिओ टाकावं म्हणलं. तर काळ्या मसाल्याची गवारीची शेंग मी माझ्या पद्धतीने कशी करते ते तुम्हाला दाखवते बरं का आज. त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे फक्त 2 कांदे भाजून, कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं. आता ही गवारीची शेंग म्हणजे असं 2-3 पाण्याने मस्तपैकी धुवून त्याच्यामध्ये मीठ टाकून ती उकडायला टाकायची. आता मी शेंग धुवून घेते. आता इथे शेंग उकडूस तर मसाला दळून झालेला आहे. चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते सकाळचं. सकाळी सकाळी बघा असं वातावरण असतं आमच्या इकडं. इकडं बागाच्या तिकडं आहे ना इतकं भारी दिसतं, पण आता अंधारात भारी नाही दिसणार बरं का. आणि आता झाडून झुडून घ्यायला हा वट्टा झाडायचा, इथून तिथून खालचा रोड झाडायचा. हे बघा रोड पण किती मोठा आहे, झाड आहे. आणि समोरचं ते झाडाखालचं वातावरण दिसतं का, गाडी लावलेली, ते सुद्धा सगळं झाडायचं. म्हणजे सगळं झाडायला आहे ना मला पूर्ण अर्धा तास लागतो. दिवस कसा दिसतो ना सकाळी सकाळी खेडेगावातला उगवा येणारा, ह्या इकडून दिवस उगवतो बरं का. म्हणजे सूर्य इकडनं येतो त्यामुळे तिकडच्या साईडला सगळं असं लाल लाल आहे. आत्ता शिके ना सकाळी 6:30 वाजलेले. आणि कसं वाटतं खेड्यातलं वातावरण, दिवस उगवता दिवस बघायला, ते पण सांगा बरं का कमेंटमध्ये. तोपर्यंत आपली गवारीची शेंग उकडूस तर बाहेरचं झाडून झुडून घेते. चला बाहेरचं झाडून झुडून झालं. आता म्हणलं चला आपली शेंग परतायला टाकायची. शेंग टाकावा शिजायला. एवढी थंडी आहे ना, लिमिटच्या बाहेर जर जाऊन आलं ना तर एवढा जीव रस्तळतोय ना, लय जीव रस्तळतोय. लय थंडी आली एवढ्या 8 दिवसात. सगळीकडेच आली म्हणा, आमच्याच इकडं नाही. पण त्यातली त्यात आमच्या इकडे ना दिसाड पाणी येतं बरं का सकाळी सकाळी प्यायचं आणि वापरायचं. ते पाणी जर भरून घरात आलं ना, माणसाला असं वाटत आहे हातापायातलं रक्त आहे ना असं थिजलं का काय बर्फासारखं असं वाटत आहे. इतकी भयानक असं डेंजर वाटतो. तेल मोठ्या गॅसवर टाकले त्याच्यामुळं लवकर तापलं असेल बरं का. आणि आता हे मसाले, गरम मसाला, काळा मसाला आणि अद्रक, कांदा, लसूण मसाला आणि लाल तिखट, एवढे मसाले. आणि हळद पण आहे बरं का त्याच्यामध्ये. नाही तर म्हणताना हळद नाही टाकली काय बाहेर. काही व्हिडिओ काढायचं मनच होत नाही बरं का. त्याच्यामुळे ना रेसिपीचे व्हिडिओ तर काय कोणी बघत नाही, पण चला मनाची समजूत म्हणून आपल्याला टाकायची. आणि शेंग उकडून घेतलेलं पाणी ना फेकून नाही द्यायचं बरं का, त्याला चव असते त्या भाजीची. आता काय माहिती बरं का, मला नाही माहिती लेकरांनी त्यांच्या बापाने कालवण खाल्ल्यानंतर चांगलं लागलं की नाही लागलं हे सांगायला. त्यांना आवडतंय की नाही आवडतं, कारण मी लय दिवसातून आहे ना लग्नाच्या आधी बनवायची बरं का काळी शेंग, गवारीची काळी शेंग. पण मग आज पहिल्यांदा बनवली. ते बी मला खायची इच्छा झाली म्हणून बनवली. त्यांची इच्छा होती का नाही होती खायची. मीठ याच्यातच मीठ टाकून घेते, नाही तर मीठ राहायचं विसरून एवढा सोहळा करून. यूट्यूबला आहे ना व्हिडिओ टाकायची पहिल्यासारखी मज्जाच नाही राहिली बरं का. आपल्यासारखीचे व्हिडिओ कोणी बघत नाही. एक तर एडिटिंग असलेले कॉमेडी व्हिडिओ बघतात लोक, नाही तर मग ह्या उपट सुंब्या बायांचे व्हिडिओ बघतात. आणि आपल्यासारख्याला कोणी हागून नाही विचारी. याच्यामुळे ते यूट्यूबला आहे ना व्हिडिओ टाकायची असा मूडच नाही राहिला टाकून असतो. ह्या बायांनी पब्लिकला सगळी भांडणं पाहायची, कसले खोटे नाटे बोलून व्हिडिओ टाकायची सवय लावून ठेवली. त्याच्यामुळं पब्लिक चांगल्या लोकांची व्हिडिओ बघायला सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ द्या मूर्त्याकडे नकोच ते, असं वाटायला लागले.
शेंगा उकडून घेतलेलं पाणी होतं आणि थोड्याफार शेंगा बी होत्या बरं का, त्याच्यात गरम पाणी होतं, त्याच्यामुळे ते हात घातल्याशिवाय काढता नसते आल्या आणि पळीने निघत नव्हते, त्याच्यामुळे त्याच्यातच ठेवलं. चालतंय, आपल्याला कुठं परफेक्ट एकदम भारी रेसिपी बनवून कुठं प्रदर्शनात मांडायची. आपलं खेड्यातलं कसं साधं भोळं जीवन असतं, काही लय स्टँडर्ड पद्धती नसतं. आता आमच्या घरात मी सोडून हे तिन्ही पेशंट, ते सॉरी पेशंटच म्हणजे तिन्ही शीट आहे ना, यांना पातळ नितळ लागत, असं चुरून मुरून दोन्ही गाल भरून असे कालवणं लागत आहे, त्याच्यामुळे रसा थोडा जास्तच ठेवावा लागत. तिघांना डबे द्यावा लागतो, जानूचा डबा, वैष्णवचा डबा, त्यांच्या फादरचा डबा आणि मला लागत मोकळ्या भाज्या. त्यांचं माझा नाही जमत ताळमेळ. काळी भाजी म्हटलं का सगळ्यांच्या आवडतीची, आणि हिरव्या मिरची जर बनवलं ना तर त्यांच्या फादरला आवडतं, फक्त पोरांना नाही आवडत, मला बी नाही आवडत हिरव्या मिरचीतले कालवण. लाल बनवलं तर त्यांना नाही आवडत, आणि काळं बनवलं का मग कॉमन सगळ्यांना आवडतं. त्याला आहे ना, हा असं उकळी फुटली का बराबर तरी सुटन बरं का. कशी वाटली काळ्या मसाल्यातली गवारीची शेंग नक्की सांगा बरं का. त्याला उकडून घ्यायचं आधी, नाहीतर मग लवकर नाही शिजत, बसावं लागतं कवर त्याला हे करत. बरं चला, उकळून झालं ना मग मी तुम्हाला आहे ना कशी झाली कशी नाही भाजी तिथून पुढे दाखवते. आणि हां, काय चालू होतं आपलं यूट्यूबचं, तर मस्त असं रिॲक्शनचे चॅनल काढा वाटते बरं का, पण मग काय बाबा त्याच्यात बी लय 12 भानगडी असतात. हाय त्याला ते वकीलच लागते, कुणी केस पडली की ते डोक्याला कटकटीच, बाबा 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 दिसतं तेवढं सोपं नाही यूट्यूब. आणि यूट्यूब चालवणं बी ना लय अवघड आहे लय. त्याच्यामधलं आपल्याला गद्याना पद्या इंग्लिश येत नाही जात नाही, सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, ते एक लय डोक्याला वाईट आहे. त्याच्यामुळं आता मला आहे ना नकोच वाटायला लागले चॅनल. लय हौसनी काढलं होतं मोठ्या, पण काय उपयोग नाही झाला. असं वाटलं चला बाबा आपल्याला सोशल मीडियावर थोडा का होईना सपोर्ट भेटन, 2 पैसे लेकरांच्या भविष्यासाठी कमवता येतील, आणि काय नाही सारा बट्ट्याबळ झाला. झटून झटून माणूस किती दिवस झटणार आहे त्या चॅनलसाठी. बरं झाला कालवण झालं का, म्हणजे शिजून झालं का मग तुम्हाला दाखवते कसं झालं कसं नाही. झाली एकदाची काळ्या मसाल्याची गवारीची शेंग. हे बघा गवाराची बरं का, नाही तर म्हणता दुसरं काही एक काही तुम्हाला दाखवते मी त्याच्यातून. हे दिसती का आता, इतकी चांगली भाजी केली पण आहे ना, रोज किती पण चांगले मन लावून कालवण भाकरी करा, पण आहे ना नवरा आणि पोरं त्याला नावं ठेवल्याशिवाय खाणारच नाही. तर जाऊ द्या, कुणी नावं ठेवू नाही तर कसं करू. एखाद्या बाईचं कर्तव्य असतं घरातल्या स्वयंपाक बनवून ठेवणे, त्याच्यावर त्यांनी चांगलं म्हणून खाऊ नाही तर वाईट म्हणून खाऊ, फक्त आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं, करून ठेवायचं जसं जमतंय तसं. माझ्या भाज्या दुसऱ्यांना आवडत्या, पण लेकरांना आणि नवऱ्यांना अजिबात आवडत नाही. तर बरं चला बाय सगळ्यांना, आणि कमेंट करून नक्की सांगा माझी काळ्या मसाल्याची गवारीची शेंग कशी झाली ते.